हाय. साधी, सोपी आणि झटपट रेसिपी. झटपट यासाठी की तुम्हाला म्हणजे मनात आलं की काहीतरी झटपट आणि पटापट खायचं आहे आणि ते पण टेस्टी. तर हा उत्तप्पा तुमच्यासाठी. हा मी मसूरच्या डाळीपासून बनवलेला उत्तप्पा आहे. हेल्दी आहे. तुम्ही डाएटवर असाल तर तुमच्यासाठी योग्यच आहे. बघा मी साहित्य सांगते. मी 1 वाटी मसूरची डाळ घेतली. डाळीला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. डाएट जे करतात ना त्यांनी म्हणजे डाळीचं प्रमाण जास्त खायला हवं आणि त्यासाठी हा उत्तप्पा एकदम उत्तम आहे आणि लवकरात लवकर बनतो. बघा मी डाळ धुवून घेतली, नंतर थोडं पाणी टाकून फक्त 15 ते 20 मिनटं भिजू घालायची, जास्त वेळ नाही. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घेऊयात. बघा कशी भिजली, तुम्हाला दाखवते मी. बघितली ना. नंतर हिच्यामध्ये आपल्याला जे तुम्हाला तिखट टाकायचं असेल तर तिखट टाका. मी मिरची टाकली 2, आलं, कढीपत्ता आणि फक्त जिरे एवढंच मी मिक्सरच्या भांड्याला लावलं आहे आणि डाळ छान बारीक वाटून घ्यायची. थोडं आपल्याला पाणी लागेल त्याला. बघा थोडंसं पाणी पुन्हा मिक्सरला लावून मी बारीक करून घेतलं आहे. नंतर एका भांड्यामध्ये ते काढून घेतलं आहे. पुन्हा मिक्सरचं भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी टाकलं आहे. थोडं तांदळाचं पीठ घेतलं आहे मी. याला छान मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये आहे ना मी थोडं पाणी टाकलं ना तर ते आपल्याला म्हणजे हलकं होईल असं मिक्स करायचं छान. बघा पुन्हा मी थोडं पाणी टाकते. हे सारण हलकं झालं की तुम्ही म्हणजे उत्तप्पा छान प्रकारे करू शकता. आता मी याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि करायला घेतलं आहे. बघा मी गॅसवर तवा ठेवला आहे, त्याच्यावर तेल टाकलं आहे आणि तेल सर्वीकडे लावून घेतलं आहे. आता आपण सारण टाकूयात. बघा टेस्ट तर खूपच छान लागते. मला खूप आवडली. माझ्या मुलाला पण खूप आवडते. तुम्ही शाळेत पण देऊ शकता मुलांना डब्यामध्ये, घरी पण करून खाऊ शकता. वेळ पण कमी वाचतो आणि टेस्टी पण होते, हेल्दी पण होते आणि मुलांना आवडतं सुद्धा. आता आपल्याला याच्यामध्ये भाज्या टाकायच्या आहेत. टोमॅटो, तुम्हाला गाजर वगैरे आणखीन बीट वगैरे काही टाकायचं असेल ते टाकू शकता. मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर एवढंच टाकलं आहे. आता मी याच्यामध्ये आपला पावभाजीचा मसाला असतो तो आणि मीठ वरून टाकलं आहे. बघा आणि चमच्यानी नंतर ते मिक्स केलं आहे. आता आपल्याला त्याच्यावर मसाला टाकल्यामुळे आणि मीठ टाकल्यामुळे त्याला पण एक छान चव आली आणि ते सर्व उत्तप्प्याला लावून घ्यायचं आहे. वरून तेल टाकलं आहे. उत्तप्पा आपण उलटून घेऊयात. कारण एका साईडनं झाला, बघा कसा गुलाबी रंग आलाय. तर आता आपल्याला टोमॅटो आणि कांदा झाला पाहिजे म्हणून आपण त्याला दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊयात. वरून थोडं तेल टाकायचं आहे. छान कुरकुरीत असा नाही म्हणणार मी, पण खायला टेस्टी आणि मऊ होतो छान. बघा मुलांना नक्की आवडेल. दुसरा पण करून घेऊया आपण उत्तप्पा.
पुन्हा आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर डाएटच्या दृष्टिकोनातून केला ना तर तुम्ही पनीर पण टाकू शकता याच्यात, गाजर किंवा शिमला मिरची बारीक, बीट सगळ्या भाज्या टाकल्या ना आणखीन हेल्दी होईल. आणि 2 डोस्यामध्येच पोट भरेल. डोसा म्हणा, उत्तप्पा म्हणा, मी तर याला उत्तप्पाच म्हणेल कारण जाडा आहे छान. खायला तर खूपच मजा येते. करून बघा, मला सांगा तुम्हाला कसा वाटला आहे. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. मला तर झटपट झालेले रेसिपी खूपच आवडते कारण मेहनत पण कमी लागते आणि पौष्टिक आणि हेल्दी पण असतो. आणि नाश्ता सकाळचा हेल्दीच हवा ना. कुरकुरीत हवा असेल तर पहिले दोन्ही बाजूनी होऊ द्या, नंतर भाज्या टाका आणि नंतर पुन्हा होऊ द्या. आणि तुम्हाला डोसा हवा असेल तर नुसतं हे सारण टाकून त्याच्यात थोडं पाणी मिक्स करावं लागेल कारण पातळ करावं लागेल सारण आणि नंतर पातळ डोसा करावं लागेल. हां, पण ते करताना म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की पातळ आणि तुम्हाला चटणी वगैरे दुसरं काही म्हणजे करावं लागेल याच्यासोबत खायला. उत्तप्पा केला तर मग दुसरं करायचं काम नाही. हिरवी चटणी वगैरे किंवा मी पुदिन्याची चटणी केली त्याच्यासोबत ती खाल्ली तरी चालते. पण डोशासोबत काही ना काही हवं. बघा मागच्या साईडनी कसं झालंय बघा, छान होतो, कुरकुरीत होतो. पण मला कुरकुरीत नको होता म्हणून मी लगेच खायला घेतला. चला तर मग या खायला. झाली आपली रेसिपी तयार आणि मला कशी झाली हे नक्की सांगा. तुम्हाला आवडल्यास मला मेसेज करून नक्की सांगा.